असं मला वाटतं बरीच मंडळी नवीन आहेत आज बरं का गुरु है ना. राऊरीहून आले. रावरीवरून आले. तर मी सर्वप्रथम जेवढी काही उपस्थित आहेत या सत्संगाच्या निमित्तानं हे काही माता भगिनी आमचे बंधू आश्रमाच्या वतीनं मी सुरुवातीला म्हणजे त्यांचं धन्यवाद मानतो की तुम्ही आता येत आहे. बऱ्याच वेळा सरही बरेच विविध कार्यक्रम इथं घेत असतात, पण बडजाते सर एक विशेष बाब सांगावं वाटली म्हणून थोडंसं बोलतो. असे जर काही कार्यक्रम तुम्ही आमच्याकडे घेतले तिथं तर एक वेगळी नवीन ऊर्जा मिळते आम्हाला. का होतं, हा निराधारांचा आश्रम आहे. छोटी अगदी 3.5 वर्षापासूनचे मुलं आहेत आमच्याकडं 10-12 वर्षापर्यंत. की संस्कार हा कन्सेप्ट नाही आणि ह्याच गोष्टीतून ह्या छोट्या मुलांवर अगदी कुठल्या तरी एक ब्रेनच्या कोपऱ्यात निश्चितपणे विचार करत असतील. आम्ही घडवतोय, थोडासा प्रयत्न चालू आहे. आणि ज्या काही आजी आहेत निराधार, आता आमच्याकडं बऱ्याच अशा आजी आहेत. आजीमध्ये 2 प्रकार येतात. एका म्हणजे एक कॅटेगरी एमध्ये असायचं की ज्याला मुलं बाळ आहेत, आणि कॅटेगरी बीमध्ये ज्या आजी आहेत त्यांना कोणीच नाही आहे. म्हणजे आयुष्याच्या संध्याकाळी अगदी जोडीदार नसल्यानंतर काही जे उपेक्षित जीवन जगावं लागतं, अशातल्याच ह्या काही आजी आमच्याकडं 11 आहेत. आणि दुपारीच कळलं कोणीतरी मोठी टीम येते आणि बडजाते सरही म्हणजे आम्ही रिक्वेस्ट करतो असे कार्यक्रम वारंवार आमच्याकडे इथं व्हावेत. थोडंसं या माध्यमातून एक थोडीशी आम्हा मंडळींना ऊर्जा मिळते. थोडंसं याच्यातून मी थोडंसं आश्रमाविषयी मी एक 2 मिनटं घेतो फक्त. 2017 साली आमचे काका आणि काकूंच्या योगदानातून वयाच्या 60व्या वर्षानंतर म्हणजे ही संकल्पना त्यांच्या पुढं आली. थोडासा छोटासा गावात आश्रम आहे. नंतर ही जागा मिळाली, थोडेसे ग्रामपंचायतीने आम्हाला दिली. यात हे डेव्हलपमेंट्स झाले 4-5 वर्षापासून. ह्या आजी ज्या आहेत आमच्याकडे शाळेच्या छोट्या छोट्या ट्रिप्स येतात, गायत्री वगैरे नाही का, छोटी मुलं. तर काय होतं आहे की ज्यावेळेस ते येतात आमच्याकडे, ज्या आजी आहेत 4-4, 5-5 वर्ष झालेत काहींना, तो कुठंतरी ते छोटीशी मुलं पाहिले असे छोटेसे की आपल्यालाही कुठंतरी नातू असावा असा नाही का, म्हणजे एक भास होतं. स्त्री आहे शेवटी, ते मन असतं कुठंतरी एखादा नातू असा वगैरे. तर त्यातून आम्हाला नवीन मुलांची संकल्पना सुचली. काकांच्या डोक्यात आलं की नाही, आपण थोडेसे मुलंही जर निराधार आपण ठेवलं तर काय हरकत आहे. प्रायोगिक तत्त्वावर गेल्या वर्षी आमच्याकडे 6 मुलं होती, आता 13 मुलं आहेत. फार छोटी छोटी आहेत, कदाचित पाहिली नसतील. शौर्य मी एकच उदाहरण सांगतो. शौर्य इकडे रे बाळा, शौर्य आणि हा आपला अर्णव, 2 जणी या पटकन लवकर, वेळ नाही आहे आपल्याकडं. ही अशी छोटी छोटी मुलं आहेत बघा. हा अजून शाळेचाही वय नाही, या 2 महिने कमी आहेत 4 वर्षाचे, 4 वर्षाला. आणि हा पहिलीत आहे, निराधार आहेत. थोडीशी जरी असं तुम्ही आता हे करताय सगळे, ते भगवंताच्या चरणी हे सगळं समर्पित आहे. सेवा आमची ही तुमच्यातलीच आहे. हे सुद्धा जे आहे म्हणजे भाव जे आहेत घडवायचे आहेत, हे पांडुरंगालाच समर्पित करतो आम्ही. जे काय आहे ते, कारण आम्ही फक्त माध्यम आहेत, घडून तो घेतो आहे आमच्याकडून, नाही का. तर हेच आहे ना, एवढंच आहेत. असे 13 आहेत माझ्याकडे छोटी छोटी. शाळेत घातली, तिथं इथून रिक्षा लावली. आणि अजून एक जाणीवपूर्वक सांगावं वाटतं, आजींबरोबर मुलांचं बॉन्डिंग फार सुंदर आहे. एखादी आजी जर आजारी असेल ना, पोरं अस्वस्थ होतात. जे ज्या काही परमेश्वराने दिलेल्या ज्या काय बाबी आहेत, हे फार सुंदर बॉन्डिंग आहे. त्यामुळं असं कुठंतरी फार म्हणजे वेगळं वातावरण इथं तयार होतं या मुलांमुळं आणि आजीमुळं. त्यात चैतन्य जे निर्माण होतं या तुमच्यासारख्या छान कार्यक्रमातूनच. म्हणजे कुठंतरी एक आजींना जगायची उर्मी ज्याला मिळणे म्हणतो ना, कुठंतरी एक छान शब्द कानावर पडतात. सुंदर आहे. आमच्या आजी वेट करत होतात 6 वाजल्यापासून, कधी येत आहे, कधी येतात, कधी येतात. छान आहे. अशा माध्यमातून आहे. थोड्याशा मुलांकडे आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे, पण हे सगळे बऱ्याच जणांना आई नाही आहे, वडील 4-4 म्हणजे नाही आहेत, नाही का, असं कुठेतरी भरकटलेले असतात व्यसनाच्या आहारी. कधीतरी 2-4 महिन्यातून आले तर भेटायला येतात सकाळी. म्हणजे निराधार हा शब्द योग्य वाटतो या गोष्टीला. अशा माध्यमातून ही पांडुरंगाने दिलेली सेवा आहे. माध्यम आहे फक्त, आम्ही करून तो घेतो. ही निष्पक्षपणे आम्ही हे पार पडतो आहे. थोडंसं होतात प्रॉब्लेम, फार अवघड गोष्ट आहे ही. म्हणजे अक्षरशः कधी गाडी ट्रॅकवर असते, कधी ट्रॅकच्या खाली असते. आणि जाणं असं मी एक रिक्वेस्ट होती तुम्हाला सगळ्याच मंडळींना की आमचं हे सगळं चालतं अन्नदानातून, नाही का. म्हणजे जर असं एखादं अन्नदान वर्षातनं प्रित्यर्थ, कोणाच्या आई वडील आजोबांच्या वाढदिवस. आता तुम्हाला अजून एक बाब सांगतो, छोट्या मुलांना इथं आल्यानंतर वाढदिवस काय असतो हे माहीत झालं, माहिती आहे का. म्हणजे असं म्हणजे असंस्कारित, ज्याला म्हणजे घरात संस्कारच नाही, हा कन्सेप्टच नाही, अशा
वातावरणात वाढलेली ही मुलं आहेत. थोडंसं वेळ कमी आहे, थोडंसं आम्ही घडवतो आहे. काही मुलं मोठी आहेत, 4-5 वर्षे, थोडंसं आम्ही अभ्यास घेतो. कुठंतरी थोडंसं व्हायला पाहिजे, म्हणजे नाही का ऑन रोड यायला पाहिजेत ही मुलं. येणारा काळ फार अवघड आहे त्यांच्या दृष्टीनं. जेवढं देता येईल तेवढं देतो आहे. पांडुरंगाच्या चरणी हीच सेवा समर्पित करतो. आणि रिक्वेस्ट अशी होती की जर थोडंसं जे काय नवीन आहे आमच्याकडं 300 म्हणजे वर्षाचे पूर्ण दिवस अन्नदान नाही, 150 दिवसाचं ते बी आमच्या लक्षात नाही राहिलं वगैरे वगैरे. आम्हाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो आहे, आमचं पोट त्याच्यावरती चालतं. दुसरे म्हणजे जुन्या कपड्यावर मुलांचं भागतं आहे सध्या. कधी ट्रॅकवर गाडी नसते. ते एक रिक्वेस्ट होती कुणाच्याही लहान मुलांचा वाढदिवस आमच्या निराधारांबरोबर येऊन तुम्ही साजरा करा, नाही का. त्या मुलांना इतका उत्साह असतो छोट्या मुलांचा वाढदिवस म्हणजे एक टॅली करतात स्वतःला दुसऱ्याबरोबर, तो एक वेगळा आनंद असतो. आणि जर काही स्मृतिप्रित्यर्थ घरात कोणाचं तर आपण असंही करतो कुठं बाहेर, नाही का. तर मी उद्या हॉटेलमध्ये गेलो तर 2-5 हजार रुपये खर्च होतात. असं काय अपेक्षित नाही. जे काय देता येईल तर तेवढं एक थोडंसं आमच्या निराधारांना एखादं अन्नदान घ्यावं, थोडीशी या म्हणजे नाही का थोडंसं याच्यातून हे मार्गी लागतील एवढीच एक रिक्वेस्ट होती. आणि थांबतो. धन्यवाद. वेळ दिला गुरूंनी मला. गुरु तुमचंही धन्यवाद. बडजाते सर फार सुंदर बरेच कार्यक्रम आमच्याकडे होतात. आणि मी आजही जाहीरपणे त्यांना एक आग्रह करतो की तुमचे असे छान छान कार्यक्रम आमच्याकडे घेत जा, इथे या. थोडंसं काय होतं की ह्या माध्यमातूनही थोडेसे काही कानावर जरी मुलांच्या पडलं तरी ते कुठंतरी त्या मनाच्या कोपऱ्यात बसलेलं असतं. हा फार छान आहे, भाषण फार सुंदर करतो तो. पण आता वेळ नाही आहे आपल्याकडं. चल सगळ्यांचे धन्यवाद मान. धन्यवाद. भाषण करणार आज आपल्या आज आपल्या मालविका आशीर्वाद दीदीचा वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्त दीदीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या मालवृद्ध आश्रमात दीदीचा वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्त दीदीच्या वतीनं, आजी आजोबांच्या वतीनं, मुलांच्या वतीनं, मोठ्या सरांच्या वतीनं, छोट्या सरांच्या वतीनं, मॅडमच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. कोणाचं आहे? धन्यवाद. वाढदिवस कोणाचं आहे? वाढदिवस आहे कोणाचं? बरं का, एक आम्ही जाहीरपणे काही गोष्टी सांगत नाहीत, म्हणजे तुम्ही ऐकणार म्हणजे ऐकू सुद्धा शकत नाहीत, नाही का. निराधार हा शब्द इथपर्यंत तो वाचतं कुठंतरी असं, नाही का. तर ते निराधारच आहेत. असे फुलासारखी मुलं येतो गोंडस. काय तो परमेश्वर आहे, काय परीक्षा घेतो काय माहीत नाही. चला, ओके, धन्यवाद, थँक्यू.